आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणातून महत्त्वाची बातमी आहे। तलावातून कारसह मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। मृतदेह कोणाचा याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाहीये। या क्षणाची आपण मोठी बातमी बघतोय। पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणातून महत्त्वाची अपडेट समोर येते। तलावातून कारसह मृतदेह सापडलेला आहे, तो बाहेर काढण्यात यश आलेला आहे। मृतदेह कोणाचा याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये। राहुल पाटील आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। राहुल, मृतदेह सुद्धा सापडलेला आणि कार बाहेर काढलेली आहे, काय माहिती समोर येते? नक्कीच गुजरातमध्ये जे बंद मिळाली होती, त्यानंतर रेस्क्यू करण्यात आलं। आता काही वेळापूर्वीच ही ब्रेझा कार जी आहे ती साधारणतः 40 ते 50 फूट खोल पाण्यातून बाहेर काढलेली आहे। मात्र या गाडीच्या डिक्कीमध्ये एक मृतदेह जो आहे तो पूर्णपणे सडलेला आहे। मात्र हा अशोक धोडी यांचाच असल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे, कारण की अशोक धोडी यांचा शेवटचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ जो आहे मीरा रोड येथील तो समोर आला होता, ज्यामध्ये ते खाकी पॅन्ट आणि सफेद शर्ट वरती दिसत होते। तोच पेहराव जो आहे तो या डिक्कीत असलेल्या मृतदेहाचा आहे। त्याच्यामुळे हा मृतदेह देखील अशोक धोडी यांचाच असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। सध्या पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत। गुजरात पोलीस असतील किंवा मग महाराष्ट्राचे पालघर पोलीस असतील, हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि पुढील तपास जो आहे तो सुरू होईल। काहीच वेळात हा मृतदेह जो आहे तो गाडीतून बाहेर काढला जाईल। मात्र पोलिसांकडून देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे की हा मृतदेह जो आहे तो अशोक धोडी यांचाच असला आहे। बरं राहुल, या संदर्भात पोलिसांनी काय अधिकृत वक्तव्य केलंय? दुपारपासूनच पालघरचे पोलीस असतील किंवा मग साहेब पाटील आहेत ते या ठिकाणी दाखल आहेत। गुजरातचे भिलाड पोलीस जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल आहेत। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सगळं रेस्क्यू जे आहे ते दुपारपासून केलं जात आहे। आताच काही वेळापूर्वीच गाडी जी आहे ती याच्या बाहेर काढलेली आहे। मात्र जे 4 आरोपी अटक आहेत घोलवड पोलिसांकडे आणि पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे, त्यांच्याकडून ही माहिती मिळाली होती की गाडीचाच मृतदेह आहे आणि ही गाडी जी आहे ती तरीग्राम येथील एका खासगी जी दगडखाण आहे बंद अवस्थेत आहे, कधीपासून या खाणीत फेकल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। सध्या पोलीस जे आहेत ते फरार आरोपींचा शोध सुद्धा घेत आहेत, कारण की 4 आरोपी अटक असले तरी आणखीन जे 5 आरोपी आहेत किंवा जे मुख्य आरोपी म्हणून ज्यांचं नाव आहे अविनाश धोडी, जो अशोक धोडी यांचा भाऊ आहे, त्यांचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। राहुल, जो मृतदेह बाहेर काढलेला आहे त्याबद्दल अधिकची काय माहिती आहे? तो कोणाचा आहे म्हणून सांगितलं जात आहे? नक्कीच जसं सांगितलं की पालघर पोलिसांना जो शेवटचा अशोक धोडी यांचा सीसीटीव्ही व्हिडिओ जो मिळाला होता, त्यामध्ये ते सफेद शर्ट आणि खाकी पॅन्ट मध्ये पाहायला मिळाले होते। आताच त्यांच्या कुटुंबियांनी हा मृतदेह पाहिला आणि त्यांची खात्री पटलेली आहे की हा मृतदेह जो आहे तो अशोक धोडी यांचाच आहे। त्याच्यामुळे 20 तारखेलाच अशोक धोडी यांचं अपहरण करताना गाडीचं अपहरण केलं होतं आणि त्याच वेळेस त्यांची हत्या झाल्याची माहिती जी आहे ती जवळपास निश्चित झालेली आहे, कारण की त्यांचे कुटुंबीय, त्यांचा मुलगा जो आहे आकाश धोडी, तो सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्यांनी हा मृतदेह जो आहे तो अशोक धोडी यांचाच असल्याची खात्री केली। बरं, मृतदेहासोबत गाडीमध्ये आणखीन काही वस्तू आढळलेल्या आहेत का? नक्कीच काही वेळापूर्वी ज्या वेळेस गोताखोर जे आहेत ते या पाण्यात उतरले त्यावेळेस एक काळ्या कलरचं जॅकेट आणि हेडफोन जे आहेत ते या गोताखोरांना सापडलं होतं। मात्र ते जॅकेट आणि हेडफोन जे आहेत ते अशोक धोडी यांचं नसल्याचं त्यांचा मुलगा जो आहे तो आकाश धोडी यांनी स्पष्ट केलं होतं। गाडी काढल्यानंतर आता गाडीमध्ये समोरच्या ज्या 2 सीट आहेत त्या पूर्णपणे रिकाम्या आहेत। मात्र मागच्या डिक्कीमध्ये एका त्यांचं तोंड आहे झालेलं आहे आणि इतर शरीर जे आहे ते उघड आहे। मात्र हे संपूर्ण कुजल्यामुळे ते ओळखताना कुटुंबियांना देखील त्रास होतोय। मात्र जे पाहिलं तर त्यांच्या पेहरावावरूनच एकूणच हा मृतदेह जो आहे तो त्यांचाच असल्याची खात्री जी आहे त्यांच्या कुटुंबियांकडून। बरं राहुल, गाडी ही बाहेर काढण्यासाठी नेमकी काय कसरत करावी लागली आहे? दगडखाण आहे ती साधारणतः 60 ते 70 फूट खोल आहे, ज्यामध्ये 40 ते 45 फूट या दगडखाणीमध्ये पाणी होतं आणि त्याच्यामुळे प्रशासनाला किंवा या पोलिसांना बऱ्याच खोलवर ही गाडी गेल्यामुळे गाडीचा पूर्ण चक्काचूर झालेला पाहायला मिळतोय। तर गाडीच्या काचा ज्या आहेत त्या अगोदरच ज्यावेळेस अशोक धोडी यांच्यावर हल्ला झाला किंवा त्यांचं अपहरण झालं त्याच वेळेस या गाडीच्या काचा ज्या आहेत त्या फोडण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। सध्या गाडीमध्ये काय वस्तू आहेत किंवा आणखीन काही साहित्य आहे का याचा तपास देखील आता पोलीस करतायत। काहीच वेळात ही सगळं
जे आहे प्रकरण ते स्पष्ट होईल. सध्या बाळासाहेब पाटील जे पालघरचे पोलीस अधीक्षक आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि त्यांच्याकडून याबाबत काहीच वेळात पत्रकारांशी संवाद साधला जाणार आहे. त्याच्यामुळे हे एकूणच प्रकरण काय आहे किंवा कशा पद्धतीने रेस्क्यू किंवा जे आरोपी आहेत त्यांच्या माध्यमात त्यांच्याकडे कशा पद्धतीने पालघर पोलीस पोहोचणार आहे हे काही वेळातच पोलीस अधीक्षक स्पष्ट करतील. निश्चित राहुल, प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, शिवसेनेचे पालघरमधील पदाधिकारी अशोक ढोडी अपहरण प्रकरणातून महत्त्वाची बातमी समोर येते. तलावातून कारसह मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे. तर मृतदेह कोणाचा याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. मात्र या गाडीतून एक मृतदेह सुद्धा बाहेर काढलेला आहे. आपण यापूर्वी पण पाहिलं होतं, काळ्या रंगाचं जॅकेट सापडलं होतं, तसंच इयरफोन सुद्धा एक बाहेर काढण्यात आलेला होता. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी राहुल सध्या आपल्यासोबत आहेत. राहुल, पोलिसांकडून याबद्दल काय सांगितलं जात आहे? इथून पुढचा तपास कसा असणार आहे? पाहिलं तर 20 तारखेला ही घटना घडल्यानंतर 21 तारखेला ढोडी कुटुंबीय जे आहेत, अशोक ढोडी यांचा मुलगा आहे आणि त्यांची पत्नी आहे, त्यांनी घोलवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की त्यांचं अपहरण होऊन हत्या झाली. मात्र जवळपास 12 दिवसानंतर या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्यात पालघर पोलिसांना यश आलंय. कारण की ज्या ठिकाणाहून अशोक ढोडी यांचं अपहरण झालं होतं त्या ठिकाणी कोणतेही जे सीसीटीव्ही आहेत किंवा अन्य धागद जे आहेत पालघर पोलिसांच्या हाती लागले नव्हते. मात्र संशयास्पद जे होतं, ज्या वस्तू होत्या किंवा मग ज्यांच्यावर संशय होता त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एक याच्यात विशेष बाब अशी आहे की अशोक ढोडी यांचे बंधू जे आहेत अविनाश ढोडी हेच मुख्य आरोपी असल्याचा संशय जो आहे तो पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय. कारण की जे हे सर्व आरोपी आहेत, जवळपास 9 आरोपी आहेत, या 9ही आरोपींचा व्यवसाय हा दमन आणि सेल्वासा येथून अवैधरित्या दारू जी आहे ती महाराष्ट्रात आणून विक्रीचा होता. मात्र याच विक्रीविरोधात अशोक ढोडी हे वारंवार तक्रारी अर्ज करत होते की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत आणि याच्यावर कुठेतरी प्रशासनाने लगाम घालावा. अशा पद्धतीने पत्रव्यवहार जो आहे तो अशोक ढोडी यांनी केला होता आणि हे सगळं अवैध धंदे करताना अशोक ढोडी यांची अडचण होत असल्यानेच हा सगळा प्रकार जो आहे तो घडल्याचा आरोप जो आहे तो कुटुंबियांकडून केला जातोय. आता 4 आरोपी अटक असले तरी सुद्धा जे फरार 5 आरोपी आहेत त्यांचा पोलीस कधीपर्यंत शोध घेतायत आणि कशा पद्धतीने शोध घेतायत हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार. राहुल, जर आपण एकंदर घटनाक्रम बघितला तर खरं तर 12 दिवस झालेले आहेत, अपहरणाची तक्रार नोंदवलेली आहे, त्यानंतर काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. खरं तर सीसीटीव्ही फुटेज जे सापडलं त्यामध्ये गुजरातकडे गणेश नाईक सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. गणेशजी, पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक ढोडी अपहरण प्रकरणात आता कार जी आहे ती बाहेर काढण्यात आलेली आहे आणि मृतदेह सुद्धा बाहेर काढण्यात आलेला आहे. हॅलो, आज सकाळीच मी डहाणूला होतो. बरं. त्यावेळेला तिथले बाळासाहेब पाटील अधीक्षक पोलीस यांना मी सांगितलं, त्यांनी सल्ले गाडीचा तपास लागला आहे आणि लवकरच तुम्हाला माहिती देतो. आणि मी त्यांचे कुटुंबीय मला भेटायला आले होते ढोडींचे. मी त्यांना सांगितले जे अधीक्षकांना की कुठल्याही परिस्थितीत याच्यातले जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना त्यांनी केलेल्या कृत्याची सजा मिळण्याकरता सगळे प्रयत्न आपण करा आणि ते कार्यरत आहेत. बरं, कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी कशा प्रकारे कार्यवाही केली जाईल? नाही, आता बाब अशी की त्यांच्या कुटुंबातल्याच काही लोकांचा संशय त्यांच्या पत्नीनं आणि मुलांनी व्यक्त केलेला आहे. त्याच्यातली शहानिशा करून सगळे पुरावे सगळे जमा करून कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाईल आणि योग्य वेळी त्याची एकूण सुनावणी होऊन त्यांना कठोरात कठोर सजा मिळेल यासाठी पोलीस यंत्रणा निश्चितपणे प्रयत्न करेल. बरं, गणेशजी, ज्या पद्धतीने हा तपास सुरू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, सुरुवातीला म्हणजे पोलिसांचे पथक निर्माण केली होती, पण पोलिसांना ती गाडी सापडू येत नव्हती. गाडी सापडत नव्हती, त्याच्यामुळे कुठे तपास करावा हा पोलिसांसमोर प्रश्न पडला. शेवटी 12-13 दिवसानंतर ती गाडी सापडली आणि त्याचा मृतदेह सापडलाय. आता सगळ्यात गोष्टीची शहानिशा करून नंतर त्या गुन्हेगारांना न्यायालयासमोर सादर केलं जाईल. निश्चित. धन्यवाद गणेशजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी संवाद साधलात. आणि आता बुलेटिन